नेते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर नेते खासदार हे गांधी स्मृती भवन इकडे रवाना झालेले आहेत। सुरुवातीला त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला होता, नंतर हा ताफा जाऊ दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आता विरोधक एकवटलेले आहेत। राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर नेते खासदार हे गांधी स्मृती भवन इकडे रवाना झालेले आहेत। गांधी स्मृती भवन या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, कसं नेमकं वातावरण आहे गांधी स्मृती भवन या ठिकाणी? जगदीश, खरं बघायला गेलं तर राहुल गांधी यांच्या शासकीय निवासस्थानी इंडिया अलायन्सच्या सर्व खासदारांची बैठक ही बोलवण्यात आली होती आणि बैठकीमध्ये रणनीती ठरली आहे की गांधी स्मृती भवनकडे आपण आता जाणार आहोत। अशामध्ये सध्या मी दिल्लीतील गांधी स्मृती भवनाच्या मुख्य चौकामध्ये पोहोचलेलो आहे आणि चौकामधली दृश्य ही तुम्हाला दाखवतो की पोलीस बंदोबस्त देखील आता या ठिकाणी लगेचच लावण्यात आलेला आहे। दिल्ली पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले आहेत आणि पोलीस बंदोबस्त जो आहे गांधी स्मृती जवळचा तो आता वाढवण्यात आलेला आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर हा एक मुख्य प्रमुख चौक आहे। या चौकात आता गाड्यांची देखील मोठी लगबग जी आहे ती दिसून येत आहे, कारण की संध्याकाळची वेळ आहे, कार्यालय ही बंद झालेली असतात आणि अशामध्येच हे सर्व जे आहेत कार्यालयीन कर्मचारी आता आपापल्या घराच्या दिशेने निघालेत। अशा परिस्थितीत समजा आंदोलन या ठिकाणी येतं तर मग या ठिकाणची वाहतूक देखील बंद होऊ शकते, असा देखील एक अंदाज लावू शकतो। बघू शकतो वरिष्ठ पोलीस हे देखील आता सतत या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। आता देखील दिल्ली पोलिसांचे जे वरिष्ठ आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचा एक अंदाज जो आहे तो आपण व्यक्त करू शकतो। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर काही वेळात काँग्रेसचे सर्व खासदार असतील किंवा स्वतः राहुल गांधी असतील ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि गांधी स्मृती भवन जे आहे ते अगदी माझ्या मागच्या बाजूला आहे। इथून काही मीटरच्या अंतरावर म्हणजे जी ही पोलीस बॅरिकेड पोलिसांनी या ज्या आडव्या गाड्या लावलेल्या आहेत याच्याच पलीकडच्या बाजूला गांधी स्मृती भवन आहे आणि याच ठिकाणी सर्व खासदार त्यांच्या गाड्या राहुल गांधी देखील ज्या बसमध्ये बसलेले आहेत ती बस या ठिकाणी पोहोचेल आणि मग इथून आत जाणार आहे। त्याचसाठी कुठेतरी आता पोलीस बंदोबस्तामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर या संपूर्ण जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये राहुल गांधी यांची ही दुसरी रणनीती बोलता येईल, कारण की सगळ्यात पहिले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले आणि आंदोलन केलं होतं। त्यानंतर आता मात्र त्यांनी ही दुसरी रणनीती ही आता समोर घेतलेली आहे। ते आता गांधी स्मृती भवन या ठिकाणी येणार आहेत आणि अर्थातच या ठिकाणी महात्मा गांधी यांचं म्युझियम देखील आहे। अशामध्येच जुनं आणि नवीन दोन्ही म्युझियम याच चौकामध्ये आहेत आणि स्मृती भवन या ठिकाणी येणार आहेत आणि आपला निषेध जो आहे या सरकारच्या विरोधातला एनडीए सरकारच्या विरोधातला तो या ठिकाणी ते दर्शवणार आहेत। काही वेळातच जो चौक आता आपल्याला या ठिकाणी वाहतूक जी आहे ती योग्य परिस्थितीने दिसत आहे, पण काही वेळानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ जी आहे तो देखील होण्याची शक्यता आहे। मागच्या वेळेस आपण बघितलं राहुल गांधींसोबत काही खासदारांना देखील दिल्ली पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलं होतं। आज इंडिया अलायन्सचे सर्व खासदार देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळे नेमका आता दिल्ली पोलीस काय करतात, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी जो लावण्यात येत आहे तर नेमकं या पोलीस बंदोबस्तानंतर नेमकं काय होतं, या ठिकाणी बसेस पोहोचू देतात का, सर्वप्रथम हा प्रश्न उपस्थित होतोय की बसेस या ठिकाणी येऊ देतात का, या सर्व खासदारांना या ठिकाणी पोहोचू देतात का, पोहोचल्यानंतर समजा ते गांधी स्मृती भवनकडे जातात तर त्या ठिकाणी आपला निषेध कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने व्यक्त करणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। सध्या आपण बघू शकतो सगळे सिग्नल्स या ठिकाणी आता सुरू आहेत, वाहतूक देखील सुरू आहे। काही वेळानंतर समजा बसेस या ठिकाणी पोहोचल्यात, राहुल गांधी यांना दिल्ली पोलीस यांच्या समोरून समजा बसेस समोर आणण्यासाठी यश मिळालं तर या ठिकाणी या चौकात ते पोहोचणार आहेत आणि पोहोचल्यानंतर गांधी स्मृती भवन या ठिकाणी ते जाणार आहेत। खरं पाहायला गेलं तर आंदोलन जे आहे दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे। सोमवारच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन देणारे समर्थक हे दिसत आहेत आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर राहुल गांधी यांची एक नवं रणनीती जी आहे ती दिसून येत आहे। गांधी स्मृती भवनच्या जवळ ते आता पोहोचणार आहेत आणि निषेध व्यक्त करताना दिसून येणार आहेत। जगदीश, शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा, पुन्हा मी तुमच्याकडे येतो।